हाय, हॅलो, नमस्कार. स्नेहान मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त तिळाची वडी आणि तिळाचे लाडू. मस्त एकदम मस्त होतात आणि खूप टेस्टी पण लागतात. चला आजच्या रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि मस्त गोड गोड बोला सर्वांशी. चला सर, आपल्या रेसिपीला आपण मस्त पटकन सुरुवात करूया. आपण 1 किलो तीळ घेतलेली आहे मस्त. आणि आपण लाडू पण बनवणार आहोत आणि तिळाची वडी पण बनवणार आहोत. 1 किलो तीळ घेतलेली आहे आणि आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. तर दोघींसाठी आपण ते वापरणार. अर्धा किलो तिळाची वडी बनवणार आहेत आणि अर्धा किलोचे लाडू बनवणार आहेत. त्या हिशोबाने मी तुम्हाला माप सांगते. आणि हे अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर आपण 250-250 थोडे थोडे तिळाच्या वडीला पण वापरायचे आणि लाडूला पण वापरायचे. मग शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे आणि आपल्याला त्याचे सालटे काढून घ्यायचे आहे. मेन पहिले प्रोसेस ही करायची. आणि व्यवस्थित सालटे आपण असं एक कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं तुम्ही थोडंसं क्रॅश केलं ना, असं हे केलं ना हाताने, तर लगेच ते सालटे सगळे व्यवस्थित निघून जातात. आणि पहिले मग हे केल्यानंतर आपण ती पुढची प्रोसेस आता करूया. हे बघा, मस्त आपले शेंगदाण्याचे जे सालटे असतात ना, ते वरचे निघून गेले. म्हणजे ते व्यवस्थित लागतील. आपण त्याला मस्त ग्राइंड करणार आहोत. तर व्यवस्थित ते सालटे काढून घेतल्यानंतर अशा बाउलमध्ये ठेवून घ्यायचे. आणि आता आपल्या पुढच्या लाडू किंवा तिळाच्या वडीसाठी लागणार आहेत. मग आपण मिक्सरमधून मस्त त्याला बारीक असं बारीक आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. मिक्सर तर सगळ्यांकडेच असतात. आणि मस्त बाजूला करून ठेवायचं. आणि मग आपण आपल्या याला हे मिक्सरमधून असे काढून घ्यायचे आणि मस्त बाजूला एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे. मग आपण आता लाडू आणि तिळाची वडी बनवण्यासाठी घेणार आहोत. पहिली प्रोसेस तुम्ही करून घ्यायची, ही स्टेप करून घ्यायची. प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घ्यायची आपल्याला. मग एक आपण कढई ठेवायची किंवा तुमच्याकडे जे असेल पॅन वगैरे, तर अशी कढई ठेवायची आहे. आपल्याला तीळ आहे ना मस्त असं थोडीशी भाजून घ्यायची. असे त्याचे दाणे मस्त वरती तडतडायला लागले का म्हणजे तीळ भाजले गेले समजतं. थोडेसे अशी व्यवस्थित 5 मिनिटं तुम्ही तिला भाजून घ्यायची तिळायला. म्हणजे असं तिचं कच्चपणा असतं तर निघून जातं. थोडंसं छान लागते असे आपल्याला लाडू. आणि मस्त आपल्याला ज्याच्या वडीमध्ये टाकायचे आहे तर थोडंसं 5 मिनिट तुम्ही असं तिला रोस्ट करून घ्यायची आहे. लाडू आणि तिळाच्या वडीसाठी दोन्ही तीळ, जी 1 किलो तीळ आहे ती दोन्ही पण असे थोडे 5 मिनिट तुम्हाला थोडीशी मस्त असे याच्यावर भाजून घ्यायची आहे. तर आपल्या आता तीळ भाजल्या गेलेली आहे मस्त. 5-7 मिनिट तुम्ही थोडंसं तिला. आणि मस्त मग आपलं परात असते ना त्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे. ही तीळ आहे ना परातमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्येच लाडू आणि याच्यामध्येच आपल्याला तिळाची वडी बनवायची आहे. तर थोडीशी गार होण्यासाठी ठेवून द्यायची. आणि मग आपल्याला 1 किलो गूळ घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट करायचे. अर्धा किलो लाडूसाठी आणि अर्धा किलो आपल्याला वडीसाठी गूळ घ्यायचा आहे. तर 1 किलो गूळ पूर्ण घ्यायचा. तुम्ही जसा तीळ घेतली त्याप्रमाणेच गूळ घ्यायचा आहे. आणि आपल्याला आता याला मेल्ट करायला ठेवायचं आहे. कुकरचं जे भांडं असतं ना, आपण वरण भात लावतो त्याच्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. मधले पण भांडे असतात ना, त्याच्यामध्ये आपण अर्धा किलोच्या हिशोबाने गूळ लावायचा आणि मस्त शिट्टी होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या तुमच्या आणि मस्त कमी आचेवर थोडंसं 5 मिनिट होऊ द्यायचं. त्यानंतर आपला गूळ मस्त विरघळला जातो. कारण की एवढा गूळ विरघळण्यासाठी आपल्याला खूप वेळ पण लागेल आणि पटकन मेल्ट पण नाही होणार. म्हणजे असं पटकन आपल्याला जसा पाहिजे तसं मिळणार नाही आपल्याला जे लाडू आणि वडी बनवण्यासाठी. तर ही प्रोसेस तुम्ही करून बघा, खूप छान आहे आणि पटकन असे झटपट होणारे आहे. तर आजच्या मकर संक्रांतीच्या ह्यावेळेच्या मकर संक्रांतीच्या लाडूसाठी अशी प्रोसेस करून बघा, तर तुम्हाला पण आवडेल. हे असं कुकर घेतलेले खाली आपण जसं वरण भात लावतो ना त्याप्रमाणेच आहे ही. पहिले खाली अर्धा किलो गूळ ठेवला आणि वरती अर्धा किलो. आणि मग वरती एक प्लेट ठेवून द्यायचं आणि मस्त कुकरचं झाकण लावून द्यायचं. आणि मस्त त्याला शिट्टी होऊ द्यायची आणि कमी आचेवर पण नंतर होऊ द्यायचं. तर मग मस्त व्यवस्थित. आणि लगेच कुकरचं भांडं झाकण काढायचं नाही. थोडं वाफेवर पण त्याला होऊ द्यायचं. तर व्यवस्थित होतो तो. पुढची आपल्याला जी कृती करायची आहे की आपल्याला जी तीळ घेतलेली आहे ना, ती थोडीशी तीळ आपल्याला मिक्सरमधून काढायची आणि थोडीशी आपल्याला थोडी अख्खी ठेवायची आहे लाडूसाठी आणि वडीसाठी दोघांसाठी. तर असं आपण आता थोडंसं करून घेऊया. आपण मिक्सर ग्राइंडर असते सगळ्यांकडे, तर मिक्सरमधून थोडीशी आपण ग्राइंड करून घेऊया आणि थोडीशी तशीच राहू देऊया. मिक्सर ग्राइंडमधून आपण ही तीळ मस्त दळून घेऊया आणि ही बाजूला ठेवून देऊया. आणि थोडीशी तिळाची अख्खीच ठेवायची आहे. ही बघा अशी मस्त मिक्सर ग्राइंडमध्ये काढून घेतली. मस्त जास्त पण नाही, थोडंसं असं तिला एक फिरून घ्यायचं. तर बघा अशी फिरवल्या जाते. आणि मग ही बाजूला प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊया. आता आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्याला मस्त आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला जर वडी बनवायची आहे. आणि आपलं जे कुकर आहे ना, कुकरचं पण झालेलं आहे शिट्टी होऊन. आणि व्यवस्थित त्याला 5 मिनिट बाजूला ठेवलेलं होतं. बघा हे असं पाणी येतं आणि मस्त पाणी त्याच्यात पडलं नाही पाहिजे, थोडं पण व्यवस्थित काढायचं. हे बघा असा गूळ आपला मेल्ट झालेला आहे, म्हणजे गूळ विरघळलेला आहे आपला पूर्णपणे.
म्हणजे आपल्याला वडीसाठी आणि लाडूसाठी व्यवस्थित तो गूळ आपल्याला वापरता येईल. आणि काही असेल तर थोडं चमच्याने तुम्ही हलवून घ्यायचं व्यवस्थित, खडे वगैरे असेल तर ते होऊन जातात, कारण की वाफण असते ना त्याच्यामध्ये. पण जे वरचं पाणी असतं ना ते त्याच्यामध्ये पडलं नाही पाहिजे. व्यवस्थित चमच्याने आपण त्याला बघून घ्यायचं का काही गुळाचे खडे राहिले का किंवा नाही, तर चमच्याने असं मेल्ट केलं तर होऊन जातात ते व्यवस्थित हलवून घेतलं की, कारण की गरम असतं ना ते थोडं. बघा आपला गूळ मस्त विरघळलेला आहे, असा विरघळून घ्यायचा आणि हा बाजूला करून ठेवून द्यायचा. आता आपल्याला दोन्ही पण जे आपण लावले होते ना, दोन्ही पण याच्यामध्ये अर्धा अर्धा किलो तो व्यवस्थित आपला विरघळलेला आहे. एक परात घ्यायची. मग आता आपण एक परातमध्ये व्यवस्थित, मोठी परात सर्वांकडेच असते, तर आपण जे तीळ केलेलं आहे ना, तर त्याचा अर्धा अर्धा माप करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण मिक्सर ग्राइंडमधून ती तीळ काढलेली आहे ती परातमध्ये व्यवस्थित आपल्याला आता काढून घ्यायची आहे चमच्याने. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ती काढून घेतली आणि जी अख्खी तीळ असते ना ती पण थोडीशी वरून टाकायची आहे. तर आपण आता ही करणार आहोत, आपण ही वडी बनवण्याची प्रोसेस करतो आहोत. वडी पहिले बनवून घेणार आहोत. अर्धा किलोच आहे ना, अर्धा किलोमधून आपण थोडीशी जी दळलेली तीळ असते ती काढून घ्यायची आणि जी आपण बाजूला ठेवलेली जी अख्खी तीळ आहे ती काढून त्याला मिक्स करायचं, परातमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला जो गूळ आपण विरघळलेला होता ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. जे तीळ टाकलेले आहे त्याच्यामध्ये परातमध्ये, म्हणजे परात असं मोठंच भांडं घ्यायचं तुम्हाला, व्यवस्थित मिक्स पण करता येईल. आणि तूप टाकायचं थोडंसं, 1 चमच तूप टाकून घ्यायचं. तर व्यवस्थित राहतात आणि व्यवस्थित आपला आणि त्याचा स्वाद पण छान येतो आणि छान लागतं तुपाने पण. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं. आता ही आपली झाली वडी बनवण्याची प्रोसेस, म्हणजे वडी बनवतोय आपण ह्याचं अर्धा किलोचं. आणि व्यवस्थित तिला, कारण की थोडा गूळ गरम असतो, तर व्यवस्थित उलथणीनेच आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पण जे शेंगदाणे केलेले होते ना, मिक्सर ग्राइंडमधून काढलेले होते ना, ते पण आता टाकून घ्यायचा. तो कूट, शेंगदाण्याचा कूट आता वडीसाठी थोडा टाकायचा आणि थोडासा आपण लाडूसाठी ठेवायचा आहे. आणि त्याला पण व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि खूप चांगली. आता हे जे वातावरण असतं ना थंडीमध्ये, तर तिळाचे लाडू खातात, वडी खातात. आणि व्यवस्थित आता थोडंसं थंड झाल्यावर ना मस्त आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे आपले गूळ आहे, जी तीळ आहे आणि जे आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, तर हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, ज्या प्लेटला आपण व्यवस्थित तूप लावून घेतलेलं होतं, खाली तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे सगळं आपण आता ते व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं. व्यवस्थित ते व्यवस्थित थापल्या गेलं पाहिजे. तुम्ही जे आपल्याकडे काय म्हणतात, तांब्या असतो ना, तांब्याने त्याला हे करायचं, थोडंसं पुश करायचं खाली आणि व्यवस्थित मस्त एकसंध वडी तयार होईल आपली अशी. आणि बघा, ही अशी प्लेट घ्यायची तुम्ही आणि मस्त आपली मस्त तिळाची वडी बनवून, मस्त हेल्दी वडी घरच्या घरी. आणि मस्त पद्धत आहे एकदम. काही काही वडी बनतात तर ते हाताला चिटकतात आणि मग खूप ते हे होतं. तर ही मस्त साधी आणि सिंपल आहे, प्रोसेस आहे. तर तुम्ही पण ही करून बघा. असं ठेवायची बघा आणि नंतर मस्त आरामशीर अशा वड्या कापल्या जातात आणि काहीच नसतं. हे फक्त तुम्ही वाटी पण घेऊ शकता किंवा तांब्या असेल त्याच्याने पण असं त्याला प्रेस करू शकतात व्यवस्थित. बघा, असं मेन प्रोसेस आहे की वडीमध्ये आपण जे आता तांब्या घेतला आहे ना त्याच्याने व्यवस्थित त्याला म्हणजे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून व्यवस्थित घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा त्या वड्या निघतील ना, त्या व्यवस्थित मग त्या अख्ख्या अख्ख्या वड्या निघतील आणि मस्त लागतील त्या. आणि अशा व्यवस्थित आपण चाकूने जर कापल्या ना, त्या व्यवस्थित निघतात आणि मस्त होतात. बघा, ही प्रोसेस मेन आहे, ही व्यवस्थित करून घ्यायची, व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं असं. हे आपलं तयार झालं. आपल्याला सेट सेट होण्यासाठी, म्हणजे थोड्या वेळ तसंच ठेवायचं, लगेच वड्या नाही कापायच्या. तर त्याच्या आपण आता दुसरीकडे लाडू बनवून घेऊया. मग लाडू बनण्याची जी प्रोसेस आहे ती आता तुम्हाला मी दाखवते आहे. त्याला थोडंसं प्रोसेस करायला राहू द्या, तसंच राहू द्यायचं, लगेच वडी नाही कापायची आणि नंतर कापू आपण. आता मग तसंच असा परात घ्यायची मोठी, त्याच्यामध्ये जी अर्धी आपण तीळ मिक्सर ग्राइंडमधून काढली होती ती आणि जी अख्खी तीळ आहे ती घ्यायची. आणि शेंगदाण्याचा कूट पण याच्यामध्ये मस्त टाकून घ्यायचा आणि याला पण व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला तसंच गूळ वगैरे टाकायचा आहे. आता जो मेल्ट झालेला गूळ आपण बाजूला काढून ठेवलेला आहे, तो तूप आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे. तो अर्धा किलो गूळ घेतलेला होता आणि तो पण असा टाकून घ्यायचा आपल्याला आता मस्त व्यवस्थित टाकून. आणि त्याला परत आपल्याला व्यवस्थित तसंच जसं वडीला आपण बनवलं आणि तसंच मिक्स करून घ्यायचं. पहिले उलथणीने, नंतर आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे. गूळ थोडा गरम असतो ना, पहिले उलथणीने तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स होतं, म्हणजे एकसंध आपला जो गूळ आहे, शेंगदाण्याचा कूट आहे आणि जी तीळ आहे ती व्यवस्थित एकसाथ लागल्या जाते. आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मस्त गोल गोल असे मस्त तिळाचे लाडू बांधून घ्यायचे आहे. मिडियम आकाराचे बांधायचे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही.
मस्त सोप्या आणि साध्या पद्धतीने असे लाडू पण बांधले जातात. दुसऱ्या पद्धतीने ते बनवले जातात, त्याच्याने ते हाताला पण चिटकतात आणि हात हात पूर्ण असे लाल लाल होतात आणि खूप असे त्याच्यामध्ये खूप असं आपल्याला त्रास पण होतो. तर तुम्ही हे असं बनवून बघा, खूप छान लाडू बनतं आणि टेस्ट पण खूप छान बनते आणि आपल्याला स्वतःला पण जास्त लाडू बनवायला त्रास पण नाही होत. असे मस्त मीडियम आकाराचे मस्त छोटे छोटे लाडू बनवून तयार झालेले आहे आणि मग खूप मस्त पण लागते, टेस्ट पण खूप छान झालेली होती आणि तुम्ही पण असं बनवून बघा. वडी आणि लाडू खूप छान होतात आणि काही काही वेळेस बघा ते वाफेवरचे किंवा बनवतात ते हाताला तीळ खूप लागते आणि असं पाणी घेऊन बनावं लागतं, तर ते खूप त्रास होतो आणि मग ती चिटकत पण नाही, लाडू पण त्याच्याने बनत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघितला ना तर मस्त लाडू होतात आणि खूप आपला त्रास पण खूप कमी होतो. काही काहीमुळे लाडू बनवायला खूप त्रास होतो, म्हणून काही काही जण लाडू बनवत नाही, विकतच आणतात. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघितले ना तर मस्त घरच्या घरी हेल्दी लाडू बनवून आपले मस्त तयार होतील. तर छोटे छोटे लाडू बनवून तयार झाले आपले मस्त प्लेटमध्ये आम्ही सर्व काढून घेतले. लास्टमध्ये तुम्हाला सर्व दाखवेल मी. आता आपण जी तिळाची वडी ठेवली होती ना बाजूला व्यवस्थित सेट होण्यासाठी, तर चाकू घ्यायचा, चाकूला मस्त व्यवस्थित चाकू कापून घ्यायचं व जशा आपण नॉर्मल वड्या कशा कापतो तशा अशा बघा व्यवस्थित कापून घ्यायच्या आणि मस्त कापल्या जातं, कारण की ती सेट पण व्यवस्थित झालेली असते. मला जशा वड्या पाहिजे छोट्या-मोठ्या आकाराच्या, पण अशा थोड्याशा मीडियम आकाराच्याच कापायच्या. जास्त छोट्या पण चांगल्या नाही लागत. मस्त लाजता एक पण वडी खाल्ली ना मस्त छान वाटतं असं जेवण झाल्यानंतर किंवा कधी आपल्याला भूक लागलेली असेल आणि तुम्ही आता मकर संक्रांतीला हळदी-कुंकाला पण एक-एक वडी देऊ शकता किंवा एक-एक लाडू पण देऊ शकता. छान असतं मस्त. जेव्हा आपण तिळगुळ देतो मकर संक्रांतीला, मस्त वड्या घरच्या घरी हेल्दी वडी आणि हेल्दी लाडू बनवून आपले मस्त तयार होतात. हे किती छान निघते, एकदम आरामशीर निघते. असं चाकूने तुम्ही काढाल तर आणि याच्यावर तुम्ही पिस्ता टाकू शकता, काजू लावू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतं ना असे बारीक बारीक काप करायचे, ते वरून टाकायचे. आम्ही पण असं मी नॉर्मली तिळाची वडी असेच नॉर्मलच ठेवली, त्याच्यावर काही टाकलं नाही आणि मग दिसायला पण छान दिसते आणि मस्त आरामशीर पण निघते. काही काहींना असं वाटत असेल निघेल का नाही ह्याच्यातून, पण खाली व्यवस्थित तुम्ही तूप लावून घ्यायचं त्याच्यानंतर मग ती व्यवस्थित पण निघते असे. काढून घेतल्या प्लेटमध्ये काढायच्या आणि तुम्ही मस्त ही तिळीची वडी 1-2 महिन्यासुद्धा टिकू शकते, खराब होत नाही, व्यवस्थित राहते आणि मस्त प्लेटमध्ये आता आता आपण सर्व वडी काढून घेऊया. तर तिळाची वडी आणि तिळाचे लाडू बनवून मस्त तयार झालेले आहेत आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. अशाच प्रोसेसनी हीच कृती वापरून तर मस्त लाडू बनवून तयार होतात. 2 महिने पण टिकू शकतात. हे बघा हे लाडू पण मस्त झाले आणि टेस्टी पण झाले होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाय बाय.